शिक्षकांनो, 20 सप्टेंबरची तारीख लक्षात ठेवा, कारण ही मुदत चुकली तर तुमच्या पगारावर थेट परिणाम होऊ शकतो. राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट. शालार्थ प्रणालीतील ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 20 सप्टेंबर 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार या मुदतीपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचाऱ्याचं ऑक्टोबर 2026चं वेतन, जे नोव्हेंबरमध्ये देय आहे, रोखलं जाऊ शकतं. एवढंच नाही तर ई-केवायसी पूर्ण नसलेल्या कर्मचाऱ्याचं ऑक्टोबर महिन्याचं वेतन बिल सिस्टीममध्ये तयारच होणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 20 सप्टेंबर नंतर ई-केवायसी साठी कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलंय. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आपलं ई-केवायसी पूर्ण झालं आहे की नाही हे तातडीने तपासून घ्या. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.